शिष्टमंडळासोबत आज सरकारची बैठक होणार आहे। लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांसंदर्भात आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। ओबीसींचं शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करणार आहे। मंत्री भुजबळ, पंकजा मुंडे आणि प्रकाश शेंडगे ओबीसींच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे। सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम आहेत। 54 लाख कुणबी नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। लेखी आश्वासनाशिवाय आपण उपोषण सोडणार नाही असंही लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय। प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। गेल्या 8 दिवसापासून आम्ही सरकारकडे मागणी करतोय आणि मीडियाने ती सविस्तरपणे सर्व आघाड्यांवरती दाखवलेली आहे। आम्ही अगोदर निवेदनही दिलेलं आहे। मला वाटतं शिष्टमंडळ जर माहिती विचारायला येत असेल तर अवघड आहे। म्हणजे मग आज माहिती विचारणार आणि पुन्हा मग आज 9वा दिवस आहे, अजून 9 दिवसांनी येणार का, हा सवाल आहे सरकारला आमचा। लेखी काय घेऊन यावं असं तुमचं सरकारला शिष्टमंडळाला आवाहन आहे? लेखी ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागला नाही, आता हे मी थोडंसं